विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की सियावर रामचंद्र की पवन सूत हनुमान की उमापति महादेव की बोलो रे भाई सब संतन की। महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय धातो मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवो धरार्थावतारं कलाकङ्कतेजोधि कामोधिवक्त्रं खलानीशवादापन्होदारुदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शाबाश। नमः शिवाय। एक तारी एक आवाज सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने ना। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय। एक तारी हा। हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हर हर भोले नमः
नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय भूषित श्री सकल संत कंठभूषण अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर विश्व संत कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानियांचे राजे ज्ञानेश्वर महाराज व अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न वारकरी संप्रदायाचं कुल दैवत आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्म्याच्या व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांच्या चरणारविंदी देवाधिदेव महादेवांच्या चरणारविंदी आणि आपल्या सगळ्यांचं दैवत गुरुवर्य माधव बाबा लांडेवाडीकर यांच्या चरणारविंदी पहिल्यांदा शिवमहापुराण कथेच्या प्रसंगी नतमस्तक होतो. मातापूर या पवित्र गावामध्ये हनुमंतरायाच्या या पावन दरबारामध्ये भगवान शंकराच्या या पावन कथा मंडपामध्ये आज कथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व उपस्थित शिव भक्तांच्या चरणारविंदी पुन्हा एकदा माझ्या व्यासपीठाकडनं नमस्कार करतो. शिव महापुराण कथा ही अगम्य अपूर्व आणि अनाकलनीय कथा आहे. ती कधी पूर्ण न होणारी कथा आहे. मला असं वाटते भगवान शंकराचं जीवन चरित्र हे पूर्ण न होणारं चरित्र आहे, पण आपल्या सगळ्यांना समाधान देणारं जीवन चरित्र जर कुणाचं असेल तर मला असं वाटतं ते देवादिदेव महादेवांचं जीवन चरित्र आहे. आणि म्हणून त्याच जीवन चरित्राचा विचार आपल्याला या पावन मंडपामध्ये या ठिकाणी करायचा आहे. समस्त ग्रामस्थ मातापूरकर यांच्या विशेष संयोजनाद्वारा पहिल्यांदाच आपल्या या मातीमध्ये या भूमीमध्ये शिवमहापुराण कथेचं या ठिकाणी नियोजन सगळ्या गावकऱ्यांनी एकत्रित येऊन एका माईच्या लेकराप्रमाणे हे फार मोठा सोहळा तुम्ही या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल तुम्हीच एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आयोजक, संयोजक, निमंत्रक आणि समस्त ग्रामस्थ मातापूरकरांना पुन्हा पुन्हा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. उपस्थित आमचे महाराजही या ठिकाणी आहेत. नाव माहित नाही मला, पण सांगितलं तर बरं होईल. आपलं हेच गाव आहे ना. हा हा बंधू. आपल्या गावाचं वैभव, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे ते आमचे उंडे महाराज. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देता देता मला असं वाटतंय आज आपला पहिला दिवस आहे महिला मंडळ, त्यामुळे आज तुम्ही थोडंसं जरा समजून घ्या. आणि उद्या येत असताना मात्र वेळेला आपण कटिबद्ध राहायचे. तुम्हीही राहायचं आणि मीही राहायचे. बरोबर 6 वाजता म्हणजे 6 वाजता या पावन मंडपामध्ये कथा चालू होईल आणि बरोबर 8 वाजता आरती होऊन तुम्हाला याच मंडपात महाप्रसाद द्यायचा आहे. जरा नाही कथेला आला तरी महाप्रसादाला तरी या. म्हणून तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने यायचे. आता इकडच्या मंडळींना विनंती करू का नको ते मला सांगता येणार नाही, पण महिला मंडळ तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो जाता जाता. उद्या तुम्ही येत असताना प्रत्येक महिलांनी कमीत कमी आपल्या 5-5 मैत्रिणी घेऊन यायच्यात. ही जबाबदारी तुमच्यावरती.
जनजागृती करा जरा. एका एका महिलेने 5-5 मैत्रिणी जर घेऊन आल्या तर आपला हा मंडप उद्या पूर्ण पॅक झाल्याशिवाय राहणार नाही. तसं आणू नका. तुम्हाला मी शिवमहापुराण कथेचं या ठिकाणी फल सांगतो. एखाद्या महिलेने जर 5 महिला जर या ठिकाणी घेऊन आलात, त्या महिलांनी जर या पावन मंडपामध्ये जर शिवमहापुराण कथा जर श्रवण केली, तर मला असं वाटतं त्यांनी कथा श्रवण केली तर त्यांच्यातलं अर्ध पुण्य तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी घेऊन यायचं. आता यांचं काय सांगता येत नाही. हे आज आले तर उद्या येतात का नाही सांगता येत नाही. आप्पा दांडी मारायची नाही. नवनाथ दादा कुठे बसलेत? सगळी मंडळी आहेत. सगळ्यांचा अर्थातच माझा पहिला दिवस आहे. उद्या सगळ्यांचा परिचय मला होईल. पण सगळ्यांनी अर्थातच या कथेकरता जी मेहनत घेतली असेल, ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले असतील, त्यांच्यासाठी महिला मंडळ एकदा जोरदार टाळी वाजवा. पाठीमागच्या टाळ्या ऐकू येत नाहीत मला, दिसते बरं का मला इथे सगळे. पहिल्या दिवसांचं कथारूपी वाघ पुष्प भगवंताच्या देवादिदेव महादेवांच्या आणि साई भगवंताच्या चरणारविंदी या ठिकाणी ही सेवा समर्पित करण्याकरता आपण एकत्रित आलो आहोत. आणि शिव महापुराण कथा महिला मंडळ हा सोन्याचा दगड आहे. मग सोनं जर तुमच्याकडे असेल तर काय तुम्ही तसाच सोन्याचा दगड गळ्यात घालणार आहात का? नाही. त्याचे छोटे छोटे अलंकार आपल्याला करावे लागतील. आणि ज्या वेळेला त्याचे अलंकार करून तुम्ही गळ्यामध्ये परिधान कराल ना, मग मात्र तुमचं सौंदर्य वाढल्याशिवाय राहत नाही. तसं शिव महापुराण कथा हा सोन्याचा दगड आहे. पण या दगडाचे छोटे छोटे अलंकार करणारी मंडळी जर कोण असेल ना, तर ही आमचे स्टेजवरती बसलेले आमचे महाराज मंडळी आहेत. पलीकडनं पहिल्या क्रमांकावरती जे बसले ते महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या मातीमध्ये त्यांचा जन्म आहे, ज्यांचं नाव आहे सचिन महाराज भिसे. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी सुद्धा झाली पाहिजे. त्याचबरोबरीने 7 दिवस आपल्याला ज्यांच्या आवाजाचा परिचय या शिवमहापुराण कथेच्या मंडपामध्ये घ्यायचा आहे, ते माझे मित्र, माझे प्राणसखा आदरणीय विवेक महाराज गावंडे. विदर्भाच्या मातीत त्यांचा जन्म आहे, अमरावती त्यांचा जिल्हा आहे. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जरा ताकदीने टाळ्या वाजवा. पहिला दिवस आहे, असं काय करताय? त्याचबरोबरीने या कथेसाठी विशेष गायनाचं सहकार्य जे आपल्याला करणार आहेत, आणि उन्ने महाराज कथेमध्ये टाळ वाजवण्याची जी लकब आहे ती आमच्या महाराजांना एक सुंदर जमलेली आहे. म्हणून आमचे गजानन काका कवठाळे, खामगाव विदर्भ, एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. आणि त्याच परोपरीने ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत मातापूरकरांची शिवमहापुराण कथा जे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत, ते माझे मित्र, माझे प्राणसखा आदरणीय आमचे उंबरकर दादा. माऊली यूट्यूब चॅनल या माध्यमातून ते महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत ही कथा अर्थात नेण्याचं, पोस्ट करण्याचं काम करणार आहेत. म्हणून एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. हा आवाज आपल्यापर्यंत येतोय. गेली अनेक वर्ष तुम्हाला या साऊंडवाल्या दादांनी सहकार्य केले. त्यांचा माझा परिचय नाही, पण छोटा आहे. पण आज आम्ही धकू. उद्या थोडंसं जरा सिस्टमॅटिक पद्धतीने होऊ दे जरा. म्हणून एकदा त्याच्यासाठी सुद्धा टाळी वाजवा. सगळे गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ भाविक भक्त श्रोते सज्जन मायबाप सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या शिवमहापुराण कथेच्या व्यासपीठाकडनं पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या शिवमहापुराण कथेला या ठिकाणी प्रारंभ करतो. आज ज्यांनी अन्नदान केलं असेल सकाळी आणि आत्ता सुद्धा कथा झाल्यावर ज्यांचं अन्नदान, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार. फुकट कशाला खाता? कमीत कमी स्वागत तर करा. म्हणून सगळ्यांना या ठिकाणी माझ्या व्यासपीठाकडनं नमस्कार, सगळ्यांना धन्यवाद आणि शिवमहापुराण कथेला या ठिकाणी प्रारंभ करतो. ऐका, शिवमहापुराण कथा सज्जनांनो, गेली अनेक वर्षाची शिवमहापुराण कथा या मातापूरच्या भगवान शंकराच्या पावन दरबारामध्ये आपल्याला ही कथा श्रवण करायची आहे. कालचं वर्तमानपत्र ज्या ठिकाणी आज जुनं होतंय, कालचा पेपर तुम्ही आज वाचता का? कुणीही वाचत नाही. कालचं वर्तमानपत्र मला असं वाटतं आज या ठिकाणी कुणी वाचायला तयार नाही. पण हजारो वर्षाची शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी या मंडपामध्ये तुम्ही गर्दी केल्याशिवाय राहत नाही. का गर्दी करतायत? विवेक दादा, त्याचा अर्थ असा आहे की शिव महापुराण कथा ही प्रत्येकाला नव्हे, प्रत्येक हिंदूंना पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा निर्माण होते. पुनी पुनी कीर्तन हो
सुनी सुनाई पुणी पुणी कितनी हो सुनी सुनाई ही की प्यास बुझत न बुझाई हिय की प्यास बुझाई हिय की पुनि पुनि कितनी हो सुनी सुनाई पुनि पुनि कितनी हो सुनी सुनाई. मातापूरकरांनो, माझा एक शब्द माझ्या कथेमधनं घेऊन जा. शिवमहापुराण कथा ही घराला मंदिर बनवणारी कथा आहे. ज्याला आपल्या घराचं मंदिर व्हावं असं वाटत असेल ना दादा, त्याने 7 दिवस या पवित्र मैदानामध्ये येऊन ही शिवमहापुराण कथा ऐका. तुम्हाला शब्द देतो माझ्या व्यासपीठाकडनं, तुमच्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. घराला मंदिर बनवणारी कथा आहे आणि आमची अशी इच्छा आहे की ही शिवमहापुराण कथा ही फक्त मंडपात न ठेवता तिला आपल्याला प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोस्ट करायचे. मला असं वाटते प्रत्येकाच्या घरामध्ये जर ही शिवमहापुराण कथा जर गेली ना, तर महाराष्ट्रामध्ये एकाही घरामध्ये आत्महत्या कधी होणार नाही, हा शब्द आहे माझा तुम्हाला. प्रत्येकाच्या घराला मंदिर बनवणारी ही शिवमहापुराण कथा आहे. पण आजही काही हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेले लोक देवादिदेव महादेवावरती शंका निर्माण करतायत की महादेवाला पाणी कशा करता समर्पित करायचे, महादेवाला दूध कशा करता समर्पित करायचे, महादेवाला बेलपत्र कशा करता समर्पित करायचे. महिला मंडळ नीट ऐका, माझ्या देवादिदेव महादेवाला जर सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल ना, तर ते फक्त पाणी आवडते, हे लक्षात ठेवा. म्हणून माझा संदेश आहे, प्रत्येक महिलांनी आणि प्रत्येक पुरुष ज्या वेळेला माझ्या देवादिदेव महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही याल ना, त्यावेळेला इथून पुढे तुम्ही आता 1 तांब्या पाणी समर्पित करायचं नाही, तर आज मातापूरच्या भगवान शंकराच्या समोर आता आपण शपथ घ्यायची. इथून पुढे आपण 2 तांबे पाणी आता देवादिदेव महादेवाला समर्पण करायचे. तुम्ही असं म्हणत असाल, महाराज हा नवीन नियम तुम्ही काय आणलाय महाराज? ऐका, सांगायचे मला सांगू द्या. देवादिदेव महादेवाला 2 तांबे पाणी समर्पित करायचे, त्याचं कारण असं आहे, भगवान शंकराला पहिला तांब्या ज्या वेळेला तुम्ही समर्पण कराल ना माझ्या मातांनो, त्यावेळेला तो स्वतःच्या कल्याणाकरता समर्पण करा. आणि देवादिदेव महादेवाला दुसरा तांब्या ज्या वेळेला तुम्ही समर्पण कराल ना, तो माझ्या मातापूरकरांच्या अर्थातच या गावासाठी तो तांब्या समर्पण करा. याचा अर्थ असा आहे, गावाचं कल्याण, आपलं कल्याण तर झालंच पाहिजे, पण त्याच बरोबरीने आपल्या गावाचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे. आणि गावाचं कल्याण होण्याकरता आपण इथून पुढे 1 तांब्या स्वतःच्या कल्याणाकरता समर्पण करा, दुसरा तांब्या त्या ठिकाणी माझ्या देवादिदेव महादेवाला गावाच्या कल्याणाकरता करा. आणि ऐका, देवादिदेव महादेवाला सगळ्यात अत्यंत प्रिय जर काय असेल ना, तर तो तुमच्या अंतःकरणातला भाव आहे, लक्षात ठेवा. अरे एखाद्या वेळेला तुम्ही पाणी समर्पण कराल पण तुमच्या अंतःकरणामध्ये भाव नसेल, तर माझा देव तुम्हाला कसा प्रसन्न होईल दादा? विचार केलाय तुम्ही कधी याचा? अरे लोकांनी पाहावं आणि लोकांनी आपल्याला मानावं, याच्याकरता देवाच्या मंदिरामध्ये कधी जायचं नाही माझ्या राजांनो. तर देव आपल्यावरती प्रसन्न झाला पाहिजे याच्यासाठी कधीतरी मंदिरामध्ये जा, याच्यासाठी कधीतरी भगवान शंकराच्या शिवालयामध्ये जा. आणि म्हणून माझ्या वारकरी संप्रदायाचं प्रमाण आपल्याला हे सांगते, ज्याचा भाव शुद्ध झाला ना, त्याच्यासाठी देव दूर नाही तर त्याच्या जवळ आहे, लक्षात ठेवा. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरीन देव त्याला, दुरीन देव त्याला,
शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. अंतकरणातला माझ्या देवादिदेव महादेवाप्रती भाव शुद्ध ठेवा दादांनो. माझा अर्थातच या ठिकाणी माझी शिव महापुराण कथा तुम्हाला असं सांगते, ज्याच्या अंतकरणातला भाव शुद्ध असेल ना, त्याला देवाच्या मंदिरामध्ये जाण्याची गरज पडणार नाही, तर एक दिवशी त्याच मंदिरातला देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. घरी यावा देवाने असं वाटतंय ना तुम्हाला? अंतकरणातला भाव स्वच्छ ठेवा, अंतकरणातला भाव शुद्ध ठेवा. भगवान शंकराला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर तो भाव आवडतो. भगवान शंकराला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर ते पाणी आवडते. आणि भगवान शंकराला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल ना, तर ते बेलपत्र आवडते. किती महिला रोज भगवान शंकराच्या शिवालयामध्ये जात आहेत आणि बेलपत्र समर्पित करतात? पाहू द्या बरं जरा मला मातापूरकरांचे चेहरे, जरा हात वर करा बरं तुमचे. आहे अजूनही तुम्ही मागे आहात. एक लोटा जल आणि हर समज तुम्ही ऐकत नाही ते. बेलपत्र समर्पित करा. माझ्या देवादिदेव महादेवाला बेलपत्र फार आवडतात. आणि पुन्हा एक ऐका, नुसते लोकांच्याच बेलाचे बेलपत्र तोडून महादेवाला वाहू नका, तर कधीतरी स्वतः सुद्धा बेलपत्राचं झाड अर्थात लावा, बेलाचं झाड लावा. नुसते लोकांचेच वरबाडायचे मग महादेवाला समर्पण करायचे, मग तुम्ही कधी लावणार आहात? अरे देवाला ते चालतंय हे जरी सत्य असलं ना, तरी मला असं वाटतंय स्वतः सुद्धा बेल वृक्षाची लागवड करा. एक वाक्य ऐका, बेल वृक्ष म्हणजे प्रत्यक्षात देवादिदेव महादेवाचं ते स्वरूप आहे. म्हणून कधीतरी आपण स्वतःच्या दारामध्ये सुद्धा बेल वृक्ष लावा. अरे तुम्ही लावलेल्या बेल वृक्षाची पानं जर एखाद्या शेजारणीने नेऊन जर महादेवाला समर्पण केलेत ना, तर माझा महादेव तुमच्यावरती सुद्धा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मग महादेवाने तुमच्यावर प्रसन्न व्हावं असं वाटत असेल तर जीवनात एक तरी बेलपत्राचं झाड लावा. हा संदेश माझ्या कथेचा. भगवान शंकराची कथा आणखी आपल्याला काय संदेश देते, तर भगवान शंकराची कथा हा तुम्हाला प्रेमाचा संदेश देणारी कथा आहे. एकमेकाने एकमेकावरती प्रेम केलं पाहिजे. दादा, आपण भगवान शंकराच्या जीवनचरित्राचा विचार तर या मंडपामध्ये करणार आहोतच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा त्याच्यातल्या सूत्राचा विचार आपण चांगल्या प्रकारे करणार आहोत. फक्त सर्वांगाचे कान करून तुम्ही ऐका, नाही तर आम्ही सांगायचंय तुम्ही या कानाने ऐकायचं आणि या कानाने, असं काही करू नका. काल काय झालं, कीर्तन चालू होतं माझं, आणि कीर्तन चालू असताना एक 80 वर्षाच्या आजोबा माझ्या कीर्तनामध्ये बसले होते. त्यावेळेला माझ्या प्रत्येक वाक्याला ते अशी मान डोलवायचे. प्रत्येक वाक्याला ज्या वेळेला ते अशी मान डोलवायचे ना, त्यावेळेला कीर्तन संपल्याच्या नंतर आम्ही बैठकीमध्ये बसलो आणि त्या संयोजकांना मी बोलवलं. संयोजकांना सांगितलं, अरे ते बाबा किती सुंदर कथा अर्थात कीर्तन ऐकत होते, काय ते प्रत्येक शब्दाला मान डोलवत होते, काय सुंदर ते कीर्तन ऐकत होते. त्यावेळेला संयोजकांनी सांगितलं, महाराज अहो त्याचं काय घेऊन बसला, ते बहिर. थोडं सर्वांगाचे कान करून ऐका, म्हणजे ही शिव महापुराण कथा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. घरात यावी असं वाटतंय ना तुम्हाला कथा? कशा करता तुम्ही टाइमपास म्हणून या ठिकाणी आलात का? नाही, ही कथेमधनं काहीतरी घेऊन जा. म्हणून महाराष्ट्राला रोज आम्ही सांगतो की शिव महापुराण कथेमध्ये या, शिव महापुराण कथेमधनं काहीतरी घेऊन जा. माणसं इथे येत आहेत, शांत चित्तने 2 तास कथा श्रवण करतायत. कथा संपली की जुन्या चपला इथे सोडतात, नव्या कथेमधनं काहीतरी घेऊन जा. या शब्दाचा अर्थ असा आहे, एखादं वाक्य त्या कथेतलं घ्या, त्याचं आरोपण आपल्या जीवनामध्ये करा. दादा, त्याचं आरोपण जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केलं ना, तर 100% तुमच्या जीवनाचा सुगंध आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. महिला मंडळी, एक प्रश्न विचारतो, ऐका. घरामध्ये ज्या वेळेला तुम्ही भाजी कराल, त्यावेळेला तुम्ही स्वतःला आवडेल ती भाजी कराल का तुमच्या मालकाला आवडेल ती भाजी कराल? बोला जरा. सगळ्यांचा आवाज काही येत नाही मला, पाठीमागची मंडळी नीट ऐका. घरामध्ये ज्या वेळेला तुम्ही भाजी कराल,
त्यावेळेला तुम्हाला स्वतःला आवडेल ती भाजी तुम्ही करणार का तुमच्या मालकाला आवडेल ती भाजी करणार? का यांना भाजी करायला लावता तुम्ही? मालकाला आवडेल ती भाजी करणार. वाक्य पुन्हा एकदा ऐका. घरामध्ये जर तुमच्या मालकाला आवडेल ती भाजी जर तुम्ही केली तर तुमचा मालक तुमच्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचा मालक जर तुमच्यावरती प्रसन्न झाला ना तर ही मकर संक्रांत जाऊ द्या, पण पुढच्या मकर संक्रांतीला तुम्हाला 2 लाखाचं गंठन केल्याशिवाय माझा दृष्टांत सोडा, मला माझ्या सिद्धांताकडे यायचे. अरे घरामध्ये जर तुम्ही मालकाला आवडेल ती भाजी जर तुम्ही केली तर तुमचा मालक तुमच्यावरती प्रसन्न होतोय. तसं मानवी जीवन जगत असताना स्वतःला आवडेल तो परमार्थ तुमच्या जीवनामध्ये कधी करू नका, पण माझ्या देवादिदेव महादेवाला आवडेल तो परमार्थ करा. तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला देवाच्या मंदिरात जाण्याची गरज नाही, तर एक दिवशी त्याच मंदिरातले महादेव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा परमार्थ करा दादा, दिखाऊपणा नकोय. पण चांगली कामं करत असताना सुद्धा काही लोक तुम्हाला नावं ठेवतील. एखाद्या वेळेला आज आपल्याला फक्त भाव पाहायचा आहे मंडळी. कथा का ऐकायची याबद्दलचा विचार आपल्याला करायचा आहे. कथा कशासाठी ऐकायची, कथा काय आपल्याला शिकवणार आहे याच्या बाबतीतला विचार आपण करणार आहोत. आणि उद्यापासून खऱ्या अर्थाने या मंडपामध्ये शिवमहापुराण कथेच्या लहान लहान तत्वाचा विचार करत करत आपण पुढे जाणार आहोत. म्हणून एक लक्षात ठेवा, एखाद्या वेळेला जर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जात असताना तुम्ही पाणी समर्पण करत असाल, तुम्ही दिवा लावत असाल, दिवा लावल्याचं काय फळ आहे, पाणी घातल्याचं काय फळ आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार मी तुमच्या समोर मांडणार आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जात असताना जर तुम्ही पाणी समर्पण करतायत, तुम्ही दिवा लावतायत, महादेवाचं मंदिर तुम्ही स्वच्छ करतायत, हे सगळं करत असताना जर काही लोक जर तुम्हाला नावं ठेवत असतील ना तर त्या लोकांच्याकडे दुर्लक्ष करा. अरे महादेवासाठी आपण काम करतोय, महादेवासाठी आपण सेवा करतोय, म्हणून ती सेवा तोपर्यंत करा जोपर्यंत तुमच्या देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे. लोकांसाठी कशाला करता दादा? स्वतःच्या आत्मकल्याणासाठी काहीतरी करा ना. स्वतःच्या आत्मकल्याणासाठी ज्या वेळेला तुम्ही काही कराल किंवा करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला लोक नावं ठेवत असतात. पण जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण ऐका. लोक जैसा ओक धरिता धरवेना, अभक्ता जिरेना संत संग. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनिया जन भक्ती करा. भक्ती करत असताना तुम्ही जगाचा विचार करू नका, तर केवळ आणि केवळ माझ्या देवादिदेव महादेवाचाच विचार करा. काय झालं, आळंदीमध्ये माझा एक लोहार समाजातला मित्र आहे. लोहार समाजातला मित्र आहे, त्याने काय केलं, त्याच्या दुकानाचं उद्घाटन ठेवलं. आणि त्याच्या दुकानाचं उद्घाटन ज्या वेळेला ठेवलं ना त्यावेळेला त्याने मला निमंत्रण दिलं आणि त्याने मला सांगितलं की गणेश महाराज, मला तुमच्या हाताने माझ्या दुकानाचं उद्घाटन करायचंय. आता कल्पना करा त्या लोहार समाजाच्या त्या मित्राच्या दुकानामध्ये काय असेल. एका बाजूला आयरन पडलेली होती, एका बाजूला गहण पडलेला होता, एका बाजूला ते अर्थातच सगळं साहित्य त्याचं पडलं होतं, एका बाजूला तो भाता सुद्धा पडलेला होता, एका बाजूला ती चैनी पडलेल्या होत्या, त्या कप्प्या पडलेल्या होत्या, हे सगळं साहित्य त्या ठिकाणी पडलेलं होतं. असा एक सुंदर तट्टा त्याने दिला होता. ज्या वेळेला मी तिथे गेलो त्याने माझ्या हातामध्ये ते पात्र दिले आणि माझ्या हातामध्ये ज्या वेळेला पात्र त्याने दिले ना त्यावेळेला मी अगोदर त्याच्या अर्थात कुंकामध्ये बोट बुडवलं आणि ती पूजा करण्याच्या निमित्ताने ज्या वेळेला मी समोर गेलो, अगोदर मी हातोड्याची पूजा करायच्या निमित्ताने ज्या वेळेला समोर गेलो ना त्यावेळेला त्या माझ्या मित्राने माझा असा हात पकडला. माझा हात असा पकडला. मी त्याला प्रश्न विचारला, अरे म्हटलं दादा मी तर पूजा करतोय, तू माझा हात का पकडलाय? त्यावेळेला त्याने दिलेलं उत्तर ऐका. त्याने सांगितलं की गणेश महाराज, अगोदर या ठिकाणी तुम्हाला जर पूजा करायची असेल तर अगोदर तुम्हाला आयरनीची पूजा करावी लागेल, अगोदर तुम्हाला हातोड्याची पूजा करता येणार नाही. त्यावेळेला मी त्याला सांगितलं, अरे दादा आयरन ही तुझीच आहे, हातोडा ही तुझाच आहे, ही सगळं चैनी सुद्धा तुझ्याच आहे, हा भाता सुद्धा तुझाच आहे. मग अगोदर तू मला या ठिकाणी अर्थात हातोड्याची पूजा का करू देत नाही?
त्यावेळेला त्याने दिलेलं उत्तर माझ्या शिवमहापुराण कथेमधनं घेऊन जा. त्याने सांगितलं, गणेश महाराज, आपण अशा देशामध्ये तुमचा आणि माझा जन्म आहे की त्या देशामध्ये घाव मारणाऱ्याची पूजा कुणी करत नाही, तर भारत देश हा घाव सहन करणाऱ्याची पूजा करणारा देश आहे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. घाव बसल घावावरी सोसायाला झुंझायाला अंगी बळ येऊ दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. म्हणून देवादिदेव महादेवाच्या मंदिरामध्ये जात असताना आपण लोकांचा विचार करायचा नाही, तर तो स्वतःचा विचार करायचा आहे. दादा, एक दिवशी जे लोक तुम्हाला नावं ठेवतायत ना, कारण बरेच लोक नावं ठेवायलाच बसलेले आहेत. अहो, काय तुम्ही असं करतायत, काय तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये जातायत, कशाला परमार्थ करायचा आहे, परमार्थ केल्याने काय होतंय, या सगळ्या समस्या करणारा एक वर्ग अजूनही आपल्या हिंदू धर्मामध्ये जिवंत आहे दादा. पण हात जोडून विनंती करतो, त्या लोकांकडे दुर्लक्ष करा आणि मला असं वाटतंय तुमचा परमार्थ तुम्ही जिवंत ठेवा. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर एखाद्या वेळेला तुम्ही हरिपाठ करत असाल ना, तर हरिपाठ करत असताना काही लोक तुम्हाला नावं ठेवतील, करून करून भागला आणि आता देवपूजेला ठेवू द्या ना त्यांना नावं. लोक तुम्हाला नावं ठेवतात असं वाटतं का? आम्हाला सुद्धा नावं ठेवतायत लोक. काय हो महाराज, लोक चंद्रावर गेले, तुम्ही धोत्रावरच येत अजून. पण मी त्यांना सांगत असतो, अरे दादा, चंद्रावर गेलेल्या माणसाची क्रांती तोपर्यंत जिवंत आहे की जोपर्यंत मला असं वाटतं ते जिवंत आहे. पण माझ्या धोत्रावाल्याची क्रांती ऐका. 400 वर्ष झालेत, 450 वर्ष झालेत माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठाला जाऊन. आजही महाराष्ट्र माझ्या जगद्गुरु तुकोबारांची आरती केल्याशिवाय जेवण करत नाही. हा धोत्रावाल्यांचा अधिकार आहे, लक्षात ठेवा. भगवान शंकरासाठी स्वतःला समर्पित करून घ्या दादा. ह्या कथेचा संदेशच तो आहे. काय केल्याने काय होतं हा नंतरचा प्रसंग आहे, पण अगोदर जर तुमचं समर्पण जर तुम्ही देवादिदेव महादेवाला जर द्याल ना, तुमचं लक्ष जर महादेवाकडे असेल तर माझे महादेव सुद्धा तुमच्याकडे लक्ष दिल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं लक्ष जर विचलित असेल, आपलं लक्ष नको जर तिकडे जात असेल, तर मग देव सुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय राहणार नाही. बरेच लोक आम्हाला भेटतात आणि बोलतात की महाराज, रोज आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जातोय, आम्ही पाणी समर्पण करतोय, आम्ही महादेवाची भक्ती करतोय, पण आमचं कल्याण होत नाही. त्याचं उत्तर ऐका, महादेवाच्या भक्तीमध्ये तुमचं मन आणि लक्ष नाही, किंवा दिखाऊ भक्ती तुमची आहे म्हणून तुमचं कल्याण होत नाही, हे त्याचं उत्तर आहे. कधीतरी देवाला आवडेल तो परमार्थ करा, तर कधीतरी देवादिदेव महादेवाला आवडेल तो परमार्थ करा. आणि आणखी एक भेद सांगायचा मला महाराष्ट्राच्या मातीतला. आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले बरेच लोक भगवान शंकर आणि पांडुरंगामध्ये भेद करतायत. आपण सगळे वारकरी संप्रदायाला मानणारे वर्ग आहोत, आपण सगळे वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. एक वाक्य ऐका, देवादिदेव महादेव आणि पांडुरंग परमात्मा हे दोन नाही तर ते एक आहेत. कधी जर तुम्ही पंढरपूरला जर गेलात ना माझ्या दादांनो, तर माझ्या पांडुरंगासमोर तुम्ही उभा राहा. आणि माझ्या पांडुरंगासमोर जर तुम्ही उभा राहिलात ना, तर माझ्या पांडुरंगाच्या अर्थात डोक्याकडे तुम्ही लक्ष द्या. आजही पांडुरंग परमात्म्याने स्वतःच्या डोक्यावरती शिवलिंग परिधान केल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणून विवेक दादा, माझा वारकरी संप्रदाय असा सांगतोय,
भगवान शंकर आणि पांडुरंग परमात्मा या दोघांमध्ये भेद कधी करायचा नाही. हरिहरा भेद हरिहरा भेद नाही नका करू वाद नाही नका करू वाद नाही नका करू वाद गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई पांडुरंग परमात्मा आणि भगवान शंकर हे दोन नाहीत तर ते एकच आहेत हे वारकरी संप्रदाय उंडे महाराज आपल्याला शिकवतोय. काय झालं, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक संत होऊन गेले ज्यांचं नाव आहे नरहरी सोनार महाराज. वाक्य नीट ऐका. नरहरी सोनार महाराजांचा नियम असा होता की ते पांडुरंगाचं दर्शन कधी घेत नसायचे. पांडुरंगाला अर्थात ते कधी वारी करायचे नाही. पांडुरंगाच्या राऊळामध्ये ते कधी जात नसायचे. कारण त्यांचं ब्रीद असं होतं की मी भगवान शंकराशिवाय या जगामध्ये कुणाला मानण्याकरता तयार होणार नाही, मी मानणार नाही. माझं आराध्य दैवत जर कोण असेल तर ते माझे भगवान शंकर आहेत. पण परिणाम असा होतो सज्जनांनो, एक श्रीमंत सावकार नरहरी सोनार महाराजांच्याकडे येतोय. श्रीमंत सावकार नरहरी सोनार महाराजांच्याकडे ज्या वेळेला येतोय त्यावेळेला तो सोनार असं बोलतोय की बाबा, मी पांडुरंगाला त्या ठिकाणी अर्थातच एक गोष्ट मी कबूल अशी केली होती की माझ्या उदरी संतान नव्हती, म्हणून मी पांडुरंगाला एक अर्थात त्या ठिकाणी मागणं मागितलं होतं की देवा, तू जर माझ्या उदरी जर संतान दिली तर मी सोन्याचा करगोटा तुला त्या ठिकाणी समर्पण करेल. सोन्याचा करगोटा समर्पण करेन म्हटल्याच्या नंतर नेमके नरहरी सोनार महाराजांच्याकडे ते श्रीमंत सावकार येत आहेत. ते सावकार बोलतायत की महाराज, माझ्या पांडुरंगाला आता मला सोन्याचा करगोटा करायचा आहे, तुम्ही सोन्याचा करगोटा त्या ठिकाणी बनवून मला दिला पाहिजे. त्यावेळेला नरहरी सोनार त्या श्रीमंत सावकाराला बोलतायत, अरे तुला माहित नाही, मी पांडुरंगाला कधी मानत नाही, मी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सुद्धा कधी जात नाही, डोळे भरून मी पांडुरंगाचं रूप सुद्धा अजून कधी पाहिलं नाही. माझ्या हृदयामध्ये केवळ आणि केवळ भगवान शंकर आहेत. मी भगवान शंकरा व्यतिरिक्त कुणाला मानण्याकरता तयार होणार नाही किंवा मानायचा काही अधिक मला काही कारण नाही. त्यावेळेला त्या ठिकाणी तो सोनाराला नरहरी सोनार महाराजांना तो श्रीमंत सावकार बोलतोय, तुम्हाला पांडुरंगाला पाहण्याची ॲलर्जी आहे ना, तुम्हाला पाहायचं नाही ना त्यांना, पण मला करगोटा तर तुमच्याकडनंच करायचा आहे. तुम्ही एक काम करा, तुमच्या डोळ्याला तुम्ही पट्टी बांधा, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जा, तुमच्या हाताने तुम्ही माझ्या पांडुरंगाच्या कमरेचं माप घ्या, त्या पद्धतीने तुम्ही मला तो करगोटा तयार करून द्या. नरहरी सोनार महाराज मग तयार झाले. आपल्याला देवाचं मुख तर पाहिजे नाही ना, आपल्याला फक्त करगोटा तयार करून द्यायचा आहे ना. मग नरहरी सोनार महाराज पांडुरंगाच्या राऊतामध्ये जात आहेत. ऐकण्यासारखा प्रसंग आहे. ज्या वेळेला ते अर्थात तिथे जात आहेत आणि तिथे गेल्याच्या नंतर माझ्या पांडुरंगाचा कमरेचं माप त्या ठिकाणी नरहरी सोनार महाराज घेत आहेत. आणि नरहरी सोनार महाराजांनी ते माप घेतल्याच्या नंतर त्यांच्या दुकानावरती येत आहेत. पांडुरंगाच्या अर्थातच कमरेला येईल त्या पद्धतीने करगोटा तयार करण्याचं काम चालू आहे. करगोटा तयार होतोय आणि करगोटा तयार झाल्याच्या नंतर आणखी ते राऊळामध्ये जात आहेत. आणि ज्या वेळेला माझ्या पांडुरंगाला लावण्याकरता ज्या वेळेला त्यांनी कमरेला असा धरला ना, त्यावेळेला तो करगोटा कमी पडला. महिला मंडळ त्यांना असं वाटलं असेल आपल्याकडनं माप घेण्यामध्ये काहीतरी चूक झाली. आणखी ते राऊळामध्ये जात आहेत, आणखी एकदा माप घेतायत. पुन्हा आता तर 2 अर्थातच त्या ठिकाणी 2 इंच तो कमी पडतोय. तिसऱ्यांदा जातायत. तिसऱ्यांदा गेल्याच्या नंतर तो करगोटा लावण्याकरता ज्या वेळेला पुढे हात जातो ना, जिथे हात जाईल त्या ठिकाणी शिवपिंड तयार होते.
जिथे हात जाईल, डोक्यावरती हात गेला तरी शिवपिंड तयार होते, खाली पायाकडे हात गेला तरी शिवपिंड तयार होते, कमरेवरती जरी हात गेला तरी शिवपिंड तयार होते. आणि मग मात्र त्या ठिकाणी नरहरी सोनार महाराज आपल्या अर्थात डोळ्याची पट्टी काढतायत आणि माझ्या पांडुरंगाकडे नखशिखांत पाहतायत. आणि म्हणून त्यांचा इतिहास वारकरी संप्रदायामध्ये जिवंत होतोय दादा. नरहरी सोनार हरीचा दास, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करीतो रात्र दिवस तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. म्हणून पांडुरंगामध्ये आणि भगवान शंकरामध्ये कधी भेद मानायचा नाही दादा. त्याचं सुद्धा उत्तर मी तुम्हाला शिव महापुराण कथेमधनं दिले. जो भेद करतो, मला असं वाटतं देव तिथे सुद्धा आहेत, माझे भगवान शंकर पांडुरंगामध्ये स्थित आहेत. म्हणून एखाद्या वेळेला तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये गेला तरी महादेवामध्ये पांडुरंग पहा, एखाद्या वेळेला पांडुरंग परमात्म्याच्या समोर गेला तरी तिथे तुम्हाला महादेव पहा. अर्थात दोन्ही देव एक आहेत, दोन्ही देव एके ठाई. अर्थात त्यांच्यामध्ये भेद करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही. म्हणून सज्जनांनो, वारकरी संप्रदाय हा भगवान शंकराला जेवढ्या प्रमाणामध्ये मानतोय तेवढंच सुद्धा माझ्या पांडुरंगाला सुद्धा मानतायत. म्हणून भगवान शंकराच्या शिवालयामध्ये जात असताना भाव भक्ती प्रेम आणि सरदयी अंतकरणाने तुम्ही शरण जा. नक्कीच माझे देवादिदेव महादेव तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाहीत. प्रेम करायला शिका दादा. जोपर्यंत तुम्ही प्रेम करणार नाही तोपर्यंत तुमचा इतिहास रूपाने जिवंत कधी राहणार नाही. देवादिदेव महादेवावरती प्रेम करण्याचा अर्थात जर तुम्हाला अधिकार असेल तर तो केलं पाहिजे. पण काही हिंदू सज्जनांनो, आजही मला दुर्दैव आणि दुर्भाग्य वाटते की ते लोक माझ्या महादेवाला मानायला तयार नाही. एकाने तर मला असा प्रश्न विचारला की महाराज, भगवान शंकराला तुम्ही समाजाला काय सांगतात की पाणी वाहा, दूध समर्पण करा, दही समर्पण करा. तुम्ही त्यांना समर्पण करण्यापेक्षा एखाद्या गोरगरिबाला खाण्याकरता त्या ठिकाणी ते दूध आणि दही द्यायला लावा. अरे मी त्यांना सांगतोय, माझा भारत देश इतका समृद्ध आहे, माझ्या भारत देशामध्ये भगवान कृष्णापासून जी परंपरा आहे ना दह्या आणि दुधाची, ती आजही भरभक्कमपणे माझ्या महाराष्ट्रात आणि माझ्या देशात आहे. पण महिला मंडळ, एक वाक्य ऐका, गरीबाच्या झोपडीमध्ये जाऊन तुम्ही तर दूध कधीतरी दिलं पाहिजे, हे गरीबाच्या झोपडीमध्ये जाऊन तुम्ही कधीतरी दही दिलं पाहिजे. मी त्या विरोधामध्ये कधी बोलणार नाही, कारण गरीबाचा विचार कसा करावा हे सुद्धा कथेमधनं आपल्याला विचार मांडायचा आहे. अरे कधीतरी गरीबाच्या झोपड्यामध्ये सुद्धा आपण गेलं पाहिजे, त्याला काय आहे नाही याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. म्हणून एक वाक्य ऐका महिला मंडळ, एखादी गरीब बाई बिचारी जर तुमच्या दारामध्ये जर आली असेल, तिच्या अंगावरती जर गाठी गाठीची साडी जर असेल आणि पांडुरंगाच्या आणि महादेवाच्या कृपेने जर तुमच्या कपाटामध्ये भरपूर साड्या असेल ना, तर पटकन घरामध्ये जा, एखादी साडी त्या ठिकाणी काढा, त्या गरीब बाईच्या हातामध्ये द्या. ती कोरी साडी ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गरीब बाईच्या हातामध्ये द्याल ना, त्या गरीब बाईच्या चेहऱ्यावरती ज्या वेळेला हसू येईल, मला असं वाटतं ते हसू तुम्हाला देवादिदेव महादेवाच्या भेटीचा अर्थात तो एखाद्या वेळेला संयोग असेल. अरे गरीब बाईच्या चेहऱ्यावरती जर हसू आलं आणि तिच्या हसूने अर्थात जर एखाद्या वेळेला तुम्हाला आशीर्वाद दिला ना, तर मरेपर्यंत तो आशीर्वाद कधी संपणार नाही, लक्षात ठेवा. गरीबाच्या झोपड्यामध्ये जाऊन कधीतरी दुःख जाणून घ्या, कधीतरी दुःख वाटून घ्या दादा. यापेक्षा वेगळं काही नाहीये शिव महापुराण कथेमध्ये. काय असणार आहे? विनाकारण जर तुम्ही लोकांना त्रास देत असाल आणि या मंडपामध्ये येऊन तुम्ही 2-2 तास जर कथा ऐकत असाल ना, तर छातीला हात लावून सांगतो ती कथा तुमच्या घरामध्ये कधी येणार नाही. पण गरीबावरती जर तुम्ही निष्काम जर भावनेने परोपकार कराल, निष्काम भावनेने जर तुम्ही प्रेम कराल, तर नक्की ही शिवकथा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून प्रेम करायचा अधिकार आहे. कुणाला कशावर प्रेम करता येईल, कुणाला कशावर प्रेम करता येईल? दादा, एखाद्या वेळेला तुम्ही देवादिदेव महादेवावरती प्रेम करू शकता, एखाद्या वेळेला तुम्ही सनातन वैदिक हिंदू धर्मावरती प्रेम करू शकता, 2 एखाद्या वेळेला तुम्ही माझ्या भारत देशावरती प्रेम करू शकता, 3 प्रेम करण्याची अनेक अनेक पद्धती आहेत. पण मला असं वाटतं तुम्ही देशावरती जरी प्रेम केलं ना, तर हा देश तुमचा इतिहास रूपाने जिवंत ठेवेल. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये एक प्रमाण गायल्या जाते, जो देशावरती प्रेम करतो ना, मला असं वाटतं तो या देशामध्ये आजर आणि अमर होतो, हे लक्षात ठेवा. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले, ज्योती सम जीवन जगले, ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. कथा कशा करता ऐकायची महिला मंडळ? तर मला असं वाटतं कथा ही अंतःकरणातल्या समाधानासाठी ऐकायची आहे. सेवाभाव तुमच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. म्हणून तर मी ते सांगितले की तो देशाप्रती असावा, धर्माप्रती असावा, किंवा तो गरिबाप्रती असावा. हे सगळं जर तुम्ही करत करत गेलात ना, तर माझे महादेव तुमच्यावरती नक्की कृपा केल्याशिवाय राहणार नाही. शिवमहापुराण ग्रंथाचा विचार आपल्याला या पावन मंडपामध्ये करायचा आहे. करत असताना शिवमहापुराण ग्रंथाचे कर्ते जर कोण असेल, तर त्यांचं नाव आहे भगवान व्यास. महर्षी व्यासांनी हा ग्रंथ या ठिकाणी निर्माण केलाय. महर्षी व्यास ज्या वेळेला ग्रंथ निर्माण करण्याकरता ज्या वेळेला आपल्या हातामध्ये लेखणी घेतायत, त्यावेळेला अनेक पुराण ते निर्माण करतायत. पण अनेक पुराण ज्या वेळेला निर्माण करतायत ना, त्यावेळेला त्यांच्या असंही लक्षात आलं, आपण सगळे पुराणाची निर्मिती केली, पण देवादिदेव महादेवांचं जीवनचरित्र आपण समाजासाठी शिल्लक ठेवू शकलो नाहीत. याची खंत ज्या वेळेला भगवान व्यासांना वाटते, त्यावेळेला भगवान व्यास माझ्या महादेवांचं जीवनचरित्र लिहिण्याकरता आपल्या हातामध्ये लेखणी घेत आहेत. आणि खऱ्या अर्थाने ही भगवान व्यासांची कृपा आहे, हा भगवान व्यासांचा प्रसाद आहे. भगवान व्यास त्या ठिकाणी माझ्या देवादिदेव महादेवांचं जीवनचरित्र लिहिण्याकरता सुरुवात करतायत. सुरुवात करत असताना या शिव महापुराण कथेतला अध्याय क्रमांक 1 आपल्याला असं शिकवतोय, तुम्ही नुसते या मंडपाच्या आजूबाजूला उभा राहूनही जर कथा ऐकली ना, तरी सुद्धा या कथेचं फल तुमच्या पदरामध्ये पडते. भगवान शंकराच्या कथेमधला एखादा शब्द जर तुमच्या कानावरती पडला आणि त्या कानावरती पडलेल्या शब्दाने जर क्रांती केली ना दादा, तर मला असं वाटतं तुमच्या जीवनाचा जिवंत असताना उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून घरामध्ये बसण्यापेक्षा कुठेतरी या पावन मंडपामध्ये या पावन मंडपामध्ये येऊन कुठेतरी ही शिवमहापुराण कथा श्रवण करा. कथा कशी ऐकली पाहिजे, सर्वांगाचे कान करून ऐकली पाहिजे. म्हणून भगवान व्यास या ग्रंथामध्ये पहिला अध्याय असं सांगतायत की एक देवराज नावाचा एक ब्राह्मण आहे. त्याने नुसती कथा ऐकली, त्या कथेचे शब्द त्याने ऐकले, तर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झाले. अशा पद्धतीचा अध्याय तो आहे. देवराज हा पापी आहे. तो ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलेला आहे, पण ब्राह्मण कुलामध्ये जन्माला येऊन सुद्धा तो देव धर्म आणि संत यांना मानायला तयार नाही.
आणि देवधर्म संत यांना न मानता तो त्याला येईल, त्याच्या मनाला येईल तो तसं वागतोय. अरे ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलाय ना राजा तू, मग तू ब्राह्मण कुलाचं पावित्र्य जपलं पाहिजे, तू हिंदू धर्माचं पावित्र्य जपलं पाहिजे. पण तो कधी देव करत नव्हता, तो कधी पूजा करत नव्हता, चोऱ्या करायचा, लोकांना गोड बोलायचा आणि लोकांना गोड बोलून तो फसवण्याचं काम करायचा. त्याचं नाव आहे देवराज. मला असं वाटतं या कथेतल्या देवराजाबद्दलच मला बोलायचं नाही, तर समाजामध्ये आजही असे देवराज आहेत की ते लोकांना गोड बोलून फसवण्याचं काम करतायत. दादा, कधी कथा घरी येणार आहे तुमच्या? म्हणून देवराज काय करायचा, त्याला वाटेल तशा पद्धतीने तो त्या ठिकाणी जीवन जगायचा, वेशागमन तो त्या ठिकाणी करायचा. आणि हे सगळं ज्या वेळेला तो करतोय ना, त्यावेळेला त्याचं अर्थात म्हातारपण जवळ येते. अरे चोऱ्या करणारे आजपर्यंत कधी या समाजामध्ये जिवंत राहिले नाहीत किंवा चोऱ्या करणारे कधी श्रीमंत झाले नाहीत. चोऱ्या करणारा तो देवराज, त्याला चोरी करताना काही अंशी बरं वाटलं, पण ज्या वेळेला त्याचं म्हातारपण जवळ येते ना, मग मात्र त्याच्याजवळ काही राहिलं नाही. चोऱ्या करण्याची ताकद सुद्धा त्याच्याकडे शिल्लक राहिली नाही. त्याच्याकडे काहीच ज्या वेळेला शिल्लक नाही, त्यावेळेला तो एका भगवान शंकराच्या शिवालयामध्ये जातोय ना, मंदिरामध्ये तो जातोय. मंदिरामध्ये कशा करता जातोय ऐका, त्याला फक्त भूक लागलेली आहे, त्याला जेवण करायचे. आज तर माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, मी आतापर्यंत लोकांना एवढा त्रास दिलाय, त्याचा परिणाम मला आज कोणी जवळ उभा करायला तयार नाही. म्हणून जीवन जगत असताना शिवमहापुराण कथा असं सांगते, दादा, अशा पद्धतीचं जीवन देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जगा की आपण मेल्याच्या नंतर माता पुरकर आपल्यासाठी धाय मोकून रडले पाहिजेत. अरे लोकांना विनाकारण त्रास देऊन काय उपयोग आहे दादा? हा त्या प्रकारचा तो देवराज होता. त्याने कधी चांगलं केलं नाही, कधी लोकांचं त्याला चांगलं दिसलं नाही. म्हणून महिला मंडळ देवराज त्याला म्हणतायत, जो कधी लोकांचं चांगलं करत नाही त्याचं नाव देवराज आहे. ज्याला लोकांचं कधी चांगलं डोळ्याने दिसत नाही त्याचं नाव देवराज आहे. म्हणून तर आमच्या शिवमहापुराण कथेचा संदेश आम्ही नेहमी सांगत असतो, अरे लोकांचं जर तुम्हाला चांगलं करता येत असेल तर अवश्य करा, पण लोकांचं वाईट कधी करण्याचा प्रयत्न करू नका. पडलं असेल दादा एखाद्या गरीबाचं घर, ते घर जर तुम्हाला उभा करता येत असेल तर अवश्य करा, पण त्या देवराजाप्रमाणे लोकांची घर उद्ध्वस्त करण्याचं काम कधी करू नका. घर न किसी का बसा सके तो झोपड़िया न जला देना, मरहम पट्टी कर न सके तो खारा नमक ना लगा देना. दीपक बनकर जल न सके तो अंधियारा भी मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. भगवान व्यास सांगतायत, तो देवराज अशा पद्धतीचा होता, त्याने कधी लोकांचं चांगलं केलं नाही. लोक त्याला भविष्यामध्ये जवळ सुद्धा उभा करायला तयार नाही. त्यावेळेला तो देवराज भूक लागली म्हणून एका भगवान शंकराच्या मंदिराचा आश्रय करतो. आणि मंदिराचा ज्या वेळेला आश्रय करतो ना, त्यावेळेला मंदिरातले पुजारी सुद्धा त्याला वैतागले होते, कारण मंदिरातल्या त्याने दानपेट्या सुद्धा बऱ्याच वेळेला फोडल्या होत्या. म्हणून असे देवराज, या देवराजाची परंपरा चालवणारे उंडे महाराज अजूनही शिल्लक आहेत. ज्या वेळेला पेपर वाचतो, ज्या वेळेला आपण बातम्या पाहतो, त्यावेळेला मंदिरातली दानपेटी फोडली असं आपण ऐकतो आपण असं. त्या पद्धतीचा हा देवराज आहे ना, त्या देवराजाची परंपरा चालवणारी माणसं, अरे मंदिरातल्या दानपेट्या फोडता राजा तुम्ही?
अरे मी तर असं म्हणेल, तुम्हाला चोरी करायची असेल ना दादा तर चोरी करा. आजपर्यंत तुम्हाला कुठल्या कथाकाराने सांगितलं नसेल चोरी करा चोरी करा, पण आज मी तुम्हाला सांगतो चोरी करा. पण चोरी करत असताना जर फक्त तुमचं कल्याण होत असेल तर चोरी करू नका. पण तुम्ही चोरी केल्याच्या नंतर आपल्या गावाचं कल्याण होत असेल ना, 100% चोरी करा. दुसऱ्यासाठी करायला काय हरकत आहे दादा? समाजासाठी एखाद्या वेळेला गोशाळेसाठी जर त्याच्यातलं दान जात असेल, म्हणजे याचा अर्थ तुम्ही चोऱ्या करा आणि गोशाळेला न्या असं नाही बरं का. नाही तर परत माझ्या शब्दाचा विपर्यास तुम्ही कराल. दादा, देवराज हा चोरी करणारा होता, तो चोर होता. एक दिवशी ज्या वेळेला तो शिवालयामध्ये जातो त्यावेळेला त्याला सगळे त्या पुजारी तिथून हाकलून देतात, अरे चल दादा इथे येऊ नकोस. कारण वाईट वागल्याचा परिणाम आहे ना. चांगलं जर वागला असता तर त्याला मंदिरामध्ये नेलं असतं, त्याचे पाये धुतले असते, त्याला आसन बसण्याकरता दिलं असतं, नव्हे त्याला जेवण सुद्धा दिलं असतं. म्हणून एक वाक्य ऐका, आजही समाजामध्ये चांगलं वागणारी माणसं आहेत, चांगल्याला चांगलं म्हणणारी माणसं आजही समाजामध्ये शिल्लक आहेत. अरे दादा, तुम्ही काम वाईट करता आणि समाजाने चांगलं म्हणण्याची अपेक्षा करता? शक्य आहे हे? अरे चांगलं करून इथे चांगलं म्हणायला कोणी तयार नाही, तर वाईट करून तुम्हाला चांगलं कोण म्हणेल? म्हणून इथून पुढे शिवमहापुराण कथेच्या मंडपामध्ये शपथ घ्या, जे काही मी करेल ते चांगलं करेल, जे काही दुसऱ्याला करायला सांगेल ते चांगलं करायला सांगेल. आणि एक वाक्य त्याच्यातलं ऐका, तुम्हाला जर चांगलं करता येत नसेल ना दादा तर करू नका. पण एखादा जर माणूस आपल्या हिंदू धर्मासाठी चांगलं काम करत असेल ना, तर त्याच्या पाठीमागे हिंदू म्हणून उभा राहिला घाबरू नका. बरोबर बोलतोय ना मी? मला असं वाटतं चांगलं काम करा दादा. तो देवराज त्याने कधी चांगलं काम केलं नाही. महिला मंडळ भगवान शंकराच्या शिवालया बाहेर त्याला हाकलून दिल्या जाते. बाहेर तो त्या ठिकाणी देवराज बसतोय. योगायोगाने त्याच मंदिरामध्ये त्या भगवान शंकराच्या शिवालयामध्ये शिव महापुराण कथेचं गायन चालू होतं. अनेक श्रोते समोर बसले होते. ते कथा प्रवक्ते त्या ठिकाणी शिव महापुराण कथा सांगत होते. आणि ज्या वेळेला ही कथा चालू होती ना, तिकडे पडल्या पडल्या तो देवराज फक्त भगवान शंकराचं जीवनचरित्र तो श्रवण करत होता. त्याच्या कानावरती ते शब्द जात होते. अरे मरेपर्यंत त्याने कधी, अर्थातच जीवन चांगलं असताना त्याने कधी चांगलं केलं नाही, त्याने कधी देवदेव केला नाही, त्याने धर्म कधी केला नाही, त्याने चांगलं काम कधी केलं नाही. पण ज्या वेळेला तो म्हातारा होतोय आणि म्हातारा होऊन ज्या वेळेला तो मंदिराच्या बाहेर पडतोय ना, त्यावेळेला त्या शिवपुराण कथा प्रवक्त्यांचे शब्द त्याच्या कानावरती जात होते. आणि तेवढ्या शब्दाने शिव महापुराण कथा सांगते, शिव 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 आणि महादेव हे शब्द ज्या वेळेला त्याच्या कानावरती पडतात ना, मला सांगायला या मंडपामध्ये आनंद होतो की त्याच्या जीवनातलं सगळं पाप त्या ठिकाणी समाप्त होते. ही महादेवाच्या अर्थातच नामातली ताकद आहे. अनेक पाप त्याने त्याच्या जीवनामध्ये केली, पण भगवान शंकराचं अर्थातच नाव ज्या वेळेला त्याच्या कानावरती पडतंय त्यावेळेला त्याच्या जीवनातलं पाप त्या ठिकाणी पूर्ण नष्ट होते. ही कथा ऐकण्यातली ताकद आहे. म्हणून तुम्हाला एखाद्या वेळेला कथा जरी आवडत नसेल ना, तरी या मंडपामध्ये या मंडपामध्ये येऊन तुम्ही ही कथा श्रवण करा. एकदा का तुमच्या कानावरती माझ्या महादेवाचं नाव जर पडलं ना, तर तुमच्याकडनं कळत आणि न कळत जे घडलेले पाप आहेत ते पाप संपूर्ण त्या ठिकाणी भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. ही महादेवाच्या नामातली ताकद आहे. ही भगवान शंकराच्या अर्थातच या ठिकाणी कथेतली ताकद आहे. या ठिकाणी या काही महिला म्हणतील की महाराज आम्ही कथेमध्ये आलो की आम्हाला झोप लागते. लागू द्या. महिला मंडळ पाठीमागच्या महिला ऐका, तुम्हाला झोप जरी लागत असेल तरी तुम्ही कथेमध्ये या ठिकाणी या. कारण एक छोटासा दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. विवेक दादा, ज्या वेळेला भगवान शंकर सतीला घेऊन अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये ज्या वेळेला कथा ऐकण्याच्या निमित्ताने जातायत ना, त्यावेळेला कथा ऐकायला जात असताना ते एकटे जात नाही, तर त्यांच्या समवेत ते त्या ठिकाणी सतीला घेऊन जातायत. संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषी अखिलेश्वर जानी, एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभ ऋषि पाही.
महादेवासोबत जर कथा ऐकायला जात असेल तर माझं प्रामाणिकपणे मत आहे, उद्या जर सती कथेला जर येत असेल तर त्या सतीने आपल्या सत्याला बरोबर, कारण दोघांनी कथा ऐकली पाहिजे ना. जर महादेव जर जोडीने कथा ऐकत असेल तर आपण सुद्धा जोडीने कथा ऐकली पाहिजे. आज जर सती कथेला आली असेल तर उद्या सतीने सत्याला सांगायचं, सत्याला सांगण्याच्या अगोदर पहिल्यांदा घराला कुलूप लावा. चला म्हणा, आज काही घरामध्ये स्वयंपाक होणार नाही, इथून पुढे 7 दिवस आता महादेवाच्या दरबारामध्ये तिकडे महाप्रसाद घेण्याकरता यायचे. तसा येत नसेल ना सत्या, तर तुम्ही घराला त्या ठिकाणी कुलूप लावून टाका. तो बरोबर या मंडपात आल्याशिवाय राहणार. मग एकट्याने नाही तर दोघांनी ही कथा ऐकायची आहे. म्हणून सज्जनांनो, ही कथा अत्यंत पावन आणि पवित्र कथा आहे. माझे देवादिदेव महादेव सज्जनांनो, त्यांचे जर फोटो जर तुम्ही पाहिला तर प्रसन्न आहे. गजचर्म पांघरलेलं आहे, व्याघ्र चर्मावरती ते बसलेले आहेत. आणि माझ्या भगवान शंकराच्या डोक्यामधून त्या ठिकाणी गंगा वाहते. म्हणून हा सुद्धा संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे. गंगा माता ही पवित्र आहे. गंगा मातेला आधार जर कोण देत असेल ना, तर ते माझे देवादिदेव महादेव देत आहेत. म्हणून गंगेचं पावित्र्य जपण्याचं काम माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक हिंदूंनी विवेकदादा केलं पाहिजे. सुनो तो गंगा ये क्या सुना शब्द ऐका. कि तेरे तट पर ओ लोग आए जिन्होंने ऐसे नियम बनाए कि प्राण जाए पर बचन न जाए. हर हर गंगे 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 हर हर गंगे. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवा जरा. असं मोकळ्या मनाने टाळ्या वाजवा म्हणजे झालं. बरं, महाप्रसाद आहे तुम्हाला आता, तसं नाही. आम्ही फुकट नाही वाजवायला लावत ना तुम्हाला. तर घरी काही करायचंच नाही इथून पुढे. 6 दिवस, आज पहिला दिवस आहे. पहिला दिवस थोडासा आज जरा आम्हालाही थोडा उशीर झाला. आम्ही सुद्धा थकलो होतो. हे सुद्धा विदर्भातून आलो, मी सुद्धा कुठेतरी बाहेर कीर्तनासाठी सकाळी होतो, त्यामुळे इथे आलो. तुम्ही सगळ्या मातापूरकरांनी जे मला प्रेम दिले ना आप्पा, ते प्रेम मी कधीही विसरणार नाही. नवनाथ दादा ते सगळे दिसत नाही, गणेश दादा, गायके साहेब कुठे गेलेत सगळे. तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम आम्हाला दिलंय, पहिल्या दिवशी मला असं वाटतं आपली मनं जुळालेत आता. म्हणून सगळ्या गावकऱ्यांना विनंती करतो, ही तुमच्या संयोजनाची कथा आहे. देवादिदेव महादेवाच्या पावन प्रांगणामध्ये ही कथा आहे. जास्तीत जास्त संख्येने या कथेमध्ये या. तुम्हाला आम्ही बोर होऊ देणार नाही. तुम्ही फक्त कथेत या. तुमची उपस्थिती जर इथे आम्हाला दिसली ना, मग कथा ऑटोमॅटिक ती बाहेर पडत असते. म्हणून ती कथा देण्याचा प्रयत्न आपण या पावन मंडपामध्ये करणार आहोत. म्हणून आज जरी थोडासा उशीर झाला असला तरी आज आपला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी थोडंसं मागे पुढे होतं, बरोबर ना. या ही सगळी मंडळी गेली 2 महिन्यापासून या कथेसाठी झडपडतायत. कुणी काय कुणी अन्नदान अर्थात सेवा घेते, कुणी कशाची सेवा घेते, कुणी कशाची सेवा घेते. मला असं वाटते, मी खरं सांगू तुम्हाला महिला मंडळ, प्रामाणिकपणे एक अंतकरणातला शब्द बोलतो, तुम्ही फक्त तयार राहात. आज मी मातापूरमध्ये जे कथा करण्याकरता भगवान शंकराचं जीवनचरित्र गाण्याकरता आलोय, ते शिवमहापुराण कथाकार म्हणून आलो नाही. आज मातापूरच्या मातीमध्ये जे कथा करण्याकरता आलोय ते कीर्तनकार म्हणून आलो नाही. आज मातापूरच्या मातीमध्ये जे कथा करण्याकरता आलोय ना, ते महाराष्ट्रातला एक कथाकार म्हणून आलो नाही, तर माझ्या मातापूरकरांचा मुलगा म्हणून आलोय. म्हणून आता हा संबंध आपला आहे, श्रोत्याचा आणि वक्त्याचा संबंध जोपर्यंत जुडणार नाही दादा, तोपर्यंत कथेमध्ये रस पूर्णता येणार नाही. म्हणून तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आत्ता मी जे सांगितलं थोडासा एक प्रसंग सांगतो आणि पुढे जातो. आरती होणार आहे. आरती झाल्याच्या नंतर पसायदान झाल्याच्या नंतर भोजन आणि प्रसाद झाल्याच्या नंतर मग आपल्याला प्रस्थान करायचं. मग जायचं, तसं जायचं नाही. म्हणून सज्जनांनो, भगवान शंकर आपल्या डोक्यावरती गंगा मातेला परिधान करतायत किंवा गंगा मातेला आधार देतायत. मग एखाद्या वेळेला काही महिला असं म्हणतील की महाराज, भगवान शंकराला गंगाजल अत्यंत प्रिय आहे, मग आमच्याकडे तर गंगाजल नाही. नसू द्या, तुमच्याच घरातला एक तांब्या भरून पाणी घ्या आणि तांब्या भरून पाणी घेऊन ज्या वेळेला तुम्ही माझ्या महादेवाच्या दरबारामध्ये जाल ना, त्यावेळेला तुमच्या हातातल्या तांब्याचा स्पर्श फक्त शिवलिंगाला तो करा, शिवपिंडीला तो तुमच्या हातातल्या तांब्याचा स्पर्श करा आणि माझ्या महादेवाला तो तांब्या तुम्ही पाणी एक समर्पण करा. अरे, महादेवाच्या मस्तकामध्ये जर गंगा असेल आणि त्याच अर्थात तांब्या जो आहे तो तांब्या जर तुम्ही महादेवाला जर स्पर्श केला ना, तर मला असं वाटतं ते गंगेचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. आणि आणखी एक महत्वाचा संदेश सांगेल. अरे, एका बाजूला तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेतायत आणि एका बाजूला त्याच गंगा मातेला मैल करण्याचं काम करतायत. आळंदी पंढरपूरला ज्या वेळेला लोक येतात ना, त्यावेळेला आपल्या पिशवीतली नेलेली घाण तुम्ही त्या ठिकाणी त्या वाळवंटामध्ये टाकतायत, गंगेमध्ये टाकतायत. अरे, महादेवाला की कसं आवडेल दादा? मला असं म्हणायचंय, तुम्ही तुमच्या पिशवीमध्ये नेलेली घाण त्या गंगेमध्ये टाकू नका, तर तिथल्या गंगेतली घाण पहिल्यांदा तुम्ही स्वच्छ करा, चंद्रभागेतली घाण स्वच्छ करा. मला असं वाटतं महादेव प्रसन्न होतील. आता तर एक नवीनच नियम लोकांनी काढलाय, माणूस मेला की त्याची राख घेतायत आणि राख घेऊन ती राख तुम्ही गंगेमध्ये टाकतायत, इंद्रायणीमध्ये टाकतायत, गोदावरीमध्ये टाकतायत. अरे, ज्याने आयुष्यभर ज्याने त्या ठिकाणी एकही कोंबडी शिल्लक ठेवली नाही, त्याची राख तुम्ही गंगेला अर्पण करा, नाही तर कुठे अर्पण करा. काय परिणाम होणार आहे? म्हणून सज्जनांनो, गंगा मातेला मैल करू नका. एक सूत्र सांगतो, ऐका. एखादा माणूस जर मेला तर ती पवित्र गोदामाईच्या पात्रामध्ये ती राख टाकू नका. एखादा माणूस जर मेला असेल तर ती भीमा भामा चंद्रभागा इंद्रायणीमध्ये टाकू नका. तर ती राख घ्या, मेलेल्या माणसाची राख घ्या, आपल्या शेतामध्ये जा, शेतामध्ये सुंदर प्रकारचा एक खड्डा घ्या, त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्याच्यावरती एक सुंदर प्रकारचं झाड लावा. मरेपर्यंत तुमच्या पित्राची आठवण त्या झाडाच्या रूपाने तुमच्या सोबत जिवंत राहील. बरोबर बोलतोय ना मी? उगच मैल करू नका, ते महादेवाला आवडणार नाही. गंगा स्वच्छ ठेवा. गंगा परिधान केलेली आहे, चंद्र परिधान केलेला आहे. अर्थातच या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे, पण तो आज नाही तर तो आपल्याला कधी करायचा आहे? आता तुमची भोजनाची वेळ झाली. स्वयंपाक तयार आहे ना तिकडे दादा? आता तयार आहे. आज उशीर झाला पण उद्या होणार नाही. आणि जर उद्या कुणी उशिरा आलं तर मग नाही, काही करणार नाही, घाबरू नका, फक्त या. आजची कथा या ठिकाणी विराम घेते. भेटूया सज्जनांनो उद्या रात्र ठीक किती वाजता? सगळ्यांचा आवाज आला पाहिजे आता. आजची कथा या ठिकाणी विराम घेते. भेटूया सज्जनांनो उद्या रात्र ठीक. घेऊन जाऊयात शिव महापुराण कथेचा संदेश. बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सके तो गांठों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना,
सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने आदरणीय उंडे बाबांना विनंती करतो की आपण सगळ्या गावकऱ्यांना या ठिकाणी शिवमहापुराण कथेच्या संदर्भामध्ये संबोधित करावं. एकदा जोरदार टाळी महाराजांच्यासाठी. वे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. आज या पवित्र अशा कथास्थळावरती ही शिवमहापुराण कथा आजपासून तर शिवरात्रीच्या महापर्वापर्यंत अखंड प्रवाहित राहणार आहे. आज खऱ्या अर्थानं आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला ही पवित्र अशा भगवान परमात्म्याच्या गुणचरित्राची कथा ऐकण्याची संधी या ठिकाणी निर्माण झाली आहे. आणि दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. महाराजांच्या उपस्थितीमध्ये, महाराजांच्या संगतीत भगवान परमात्म्याची पवित्र कथा ऐकण्याची संधी. परत तिसरी एक उपलब्धी आपल्याला असे की ती शिवरात्रीच्या महापर्वावरती या 7 दिवसामध्ये अखंड भगवान परमात्म्याचं हे गुणानुवादन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ज्यांनी ती आयोजित केली त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे. आजचं जग हे इतकं प्रदूषित विचारांनी प्रदूषित झालंय. या प्रदूषणापासून जर आपल्याला वाचायचं असेल, आपलं जीवन आपल्याला जर ऊर्ध्वगामी उत्तम प्रकारचं जर जीवन जगायचं असेल तर आता अध्यात्माशिवाय अजिबात पर्याय राहिला नाही. हे कुणालाही मान्यच केल्याशिवाय राहणार नाही. मान्यच करावं लागणार आहे. कारण संसारामध्ये सुख समाधान शांतता मी शोधतो आहोत, पण ती कुठे हरवली हेच आम्हाला कळायला तयार नाही आहे. या 7 दिवसामध्ये या जर मंडपामध्ये या परिसरामध्ये आपण जर आलोत, आपण जर हे भगवंताचं गुणानुवादन आपण जर आपल्या कानावरती पडू दिलं, अंतकरणामध्ये पोचू दिलं, तर निश्चितपणानं आपलं जीवन हे परिपूर्ण अशा प्रकारचं होणार आहे. पाप पुण्याची व्याख्या नंतरची आहे. याच्यातून कोण पवित्र बनेल, कोण पुण्यवान बनेल, काय तो विचार नंतरचा आहे. पण मनाला ज्या शांततेची गरज आहे, शांतीची गरज आहे, सुखाची समाधानाची गरज आहे, ती समाधानाची गरजेची पूर्तता मात्र याच व्यासपीठावर होऊ शकते, अन्यत्र होणार नाही. हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी मनापासून नवनाथ भाऊंचं, चिलू भाऊंचं या आधी करून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सर्व सहकार्यांचं, तसं जय बाबाजी भक्त परिवाराचं मनापासून आभार व्यक्त करेन की आम्हाला तुम्ही ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि त्याच्यासाठी एक गोष्ट अशी आहे की हा खेळ नव्हे एकल्याचा, म्हणून मेळ जमविला. हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही, हे 4-2 जणांचं काम नाही, हे आपलं सर्वांचं काम आहे. हे आपला सर्वांचा याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तन मन धनानं आपण या असणाऱ्या उपक्रमासाठी, या सोहळ्यासाठी आणि अशा प्रकारचं सहकार्य करा. जास्तीत जास्त संख्येनं या. परत ही संधी मिळेलच याची काही शाश्वती नाही, कारण हे जीवन क्षणभंगूर आहे. आज असू उद्या नसू हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. काल आपण पाहिलंच असेल की आज खऱ्या अर्थाने ज्यांची अनुपस्थिती विशेष करून या ठिकाणी जाणवते त्या आमच्या पद्मा काकू, पोपटराव काकांच्या ज्या मंडळी होत्या त्यांचं काल आकस्मित देहावसन त्या ठिकाणी झालं. नाही तर तुम्हाला सांगतो ती माई माऊली आज कुठेतरी या कोपऱ्यात या मंडपामध्ये आज दिसली असती. फार महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो आजचा दिवस आज आपल्यासाठी आहे, उद्या तो असेलच असं सांगता येणार नाही. आणि म्हणून या 7 दिवसामध्ये या कथा श्रवणामध्ये, या कथेच्या कथारूपी गंगेमध्ये न्हावून स्वतःला प्रसन्न करा, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. ये महाग्रंथ है शिव पुराण, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़े को बनाने वाला. सुनते सुजान करते हैं ध्यान, शिव अमृत रस को पीजिए. शिव चरणों में
धन अर्पण कीजिए। शोणित विषयों को जीत मन कामना फल कीजिए। शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। ये विश्वनाथ करते संघात, सब दुख मिटाने वाला, भव पार लगाने वाला। जप नमः शिवाय, जप नमः शिवाय, जीवन सफल सब कीजिए। शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए। शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। घालिंग लोटांगण उडान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगण अनंत भोजन भावे तमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेर्वा बुद्ध्यात्मना वंशस्व करुणेभ्यः सकल परस्मै नारायणाति समर्पय। अच्युतं केशवं नारायण कृष्ण दामोदर वासुदेव सिद्धं माधवं गोपिकावल्लभं जानकी